श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश ऐकायचाच आहे, पण तत्पूर्वी स्वामींसाठी कृतज्ञता म्हणून फक्त ह्या दोन ओळी. शरीर मेरा मिट्टी का सांसें मेरी उधार है, शरीर मेरा मिट्टी का सांसें मेरी उधार है, घमेंड किस बात का करूं स्वामी हम तो तेरे किराएदार है, स्वामी हम तो तेरे किराएदार है. अगदी बरोबर आहे. दोनच ओळी आहे, परंतु जीवनाचं सार शिकवून जाणारे आहे. आपलं हे शरीर म्हणजे मातीमोल आहे. एक दिवस हे मातीतच मिसळणार आहे. आपण हा श्वास घेतोय तो देखील आपल्याला आपल्या स्वामींनीच दिलेला आहे. तरीही हे आयुष्य जगत असताना आपल्याकडे थोडा पैसा आला, थोडासा मानपान वाढला की आपल्यामध्ये अहंकार येतो. मग हा अहंकार कशासाठी? कारण आपण तर ह्या पृथ्वी तलावर थोड्या कालावधीसाठी आहोत आणि एक दिवस ह्या मातीमध्ये आपण संपून जाणार आहोत. पण तरीही 84 लक्ष योनीतून जर आपल्याला हा मनुष्य देह लाभला आहे, तर मग या आयुष्यात जमेल तितकी स्वामी सेवा करायची आणि जमेल तितकं स्वामींजवळ राहण्याचा प्रयत्न करायचा. कारण हे शरीर जरी मातीत मिसळलं तरीही आपला आत्मा हा स्वामींमध्ये विलीन व्हायला हवा आणि मग तेव्हा मात्र आपल्याला स्वामींपासून कुणीही दूर लोटू शकत नाही. पण त्यासाठी ह्या जन्मात सेवा करणं गरजेचं आहे. कारण जितकी जास्त आपण सेवा करणार आहोत तितका जास्त आपल्याला मेवा मिळणार आहे. जितकं जास्त आपण स्वामींचं नाम जपणार आहोत तितकंच स्वामी आपल्याला जपणार आहेत. जितकं जास्त आपण स्वामी चरित्र सारामृत वाचणार आहोत तितकंच जास्त स्वामी संकटातून आपल्याला वाचवणार आहेत. म्हणून आज आपण एक प्रतिज्ञा घेऊया आणि स्वामींच्या सेवेला लागूया आणि स्वामींना सांगूया की स्वामी, तुमच्या सेवेला आम्ही कधीही अंतर देणार नाही जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश काय आहे आता ते आपण जाणून घेऊया. स्वामी काय सांगत आहे ते देखील आपल्याला आता समजणार आहे. तर चला सुरुवात करते. स्वामी सांगतात, ह्या धावपळीच्या युगात आणि स्पर्धेच्या काळात तुझ्याकडे श्वास घ्यायलाही वेळ नाही, तर देवदेव करणं, आमचं नाम घेणं ही फार लांबची गोष्ट आहे. देवपूजेसाठी, साधनेसाठी तुम्ही म्हणतात की मी आता तरुण आहे, माझ्यावर जबाबदाऱ्या आहेत, मी म्हातारा झालो की मग सेवा करेल. आणि हळूहळू तुझं वय संपून जातं, परंतु तुझ्या जबाबदाऱ्या काही थांबत नाही. तू जबाबदारीच्या ओझ्याखाली इतका दबत जातो की सेवेसाठी आणि परमार्थासाठी तुझ्याकडे वेळच उरत नाही. पण हे आयुष्य आहे, तुझ्यासाठी थांबून राहणार नाही. अरे, हे आयुष्य म्हणजे ओंजळीत धरून ठेवलेल्या त्या पाण्यासारखं आहे. थेंब थेंब खाली पडतच राहणार आहे आणि एक दिवस संपूनही जाणार आहे. आणि जसं त्या पाण्याने तुझे हात रिकामे होणार आहे तसंच तुझं हे आयुष्य देखील रिकामं होणार आहे. म्हणून वेळीच त्या ओंजळीतलं पाणी प्यायला शिक, तेव्हा कुठे तुझी तहान भागणार आहे. तसंच आयुष्य वेळीत सावरलं तर ते नुसतंच संपणार नाही, तर त्यात परमार्थ साधला तर तुझ्या आयुष्याचं सोनंही होणार आहे. पुढे स्वामी सांगतात, हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगात तू तुझ्या आयुष्याला आमच्या नामाची जोड दिली तरच तुझं हे आयुष्य गोड होणार आहे. अरे, तुला सगळंच मिळवायचं आहे, तुला खूप मोठं व्हायचं आहे, तुझी खूप प्रगती करायची आहे. पण तरीही तू हे सगळं कर, आम्ही तुला नाकारत नाही, कारण ते जीवन जगण्यासाठी गरजेचं आहे. पण ज्या कलियुगात तू जगत आहे ते कलियुग तुझी अधोगती देखील करत आहे, हे मात्र तुझ्या लक्षातच येत नाही. ह्या कलियुगात तू जगण्यासाठी पैसे कमवत आहे, ह्या कलियुगात तू जगण्यासाठी पैसे कमवत आहे. पण अरे, पैसे कमवता कमवता तू जगणंच विसरत आहे, तू सुख शोधू पाहत आहे, पण सुखाच्या शोधात तू समोर असलेल्या आनंदालाही मुकत आहे. सुख म्हणजे मृगजळ, तू जितकं ते पकडण्याचा प्रयत्न करशील तितकं ते लांब जाणार आहे. पण थोडं शांत बसून समाधान मागण्याचा प्रयत्न कर, समाधान मिळवण्याचा प्रयत्न कर. मग बघ, सुख तुझ्या पायाशी लोळेल. ह्या कलियुगाची गंमतच न्यारी, विचित्र वाटते आम्हाला ही दुनिया सारी. अरे, तुझ्या या कलियुगाची गंमतच न्यारी, विचित्र वाटते आम्हाला ही दुनिया सारी. इथे गरीब दूरवर चालत जातो 2 वेळेचं जेवण मिळवण्यासाठी. दोन वेळेचं जेवण मिळवण्यासाठी आणि श्रीमंत दूरवर चालत जातो तेच मिळालेलं अन्न पचवण्यासाठी. कुणाकडे खाण्यासाठी 1 वेळेचं अन्न नाही,
तर कोणाकडे अन्न असून खाण्यासाठी वेळच नाही. असं तुझं हे कलियुग आहे. असं तुझं हे कलियुग आहे. कोणी लाचार आहे म्हणून बिमार आहे. अरे कोणी लाचार आहे म्हणून बिमार आहे, तर कोणी बिमार आहे म्हणून लाचार आहे. असं तुझं हे कलियुग आहे. कुणी आपल्या लोकांसाठी स्वतःची भाकरी सोडत आहे. कुणी आपल्या लोकांसाठी स्वतःची भाकरी सोडत आहे, तर कुणी भाकरीसाठी आपल्या लोकांनाच सोडत आहे. कुणी भाकरीसाठी आपल्या लोकांनाच सोडत आहे. असं हे तुझं कलियुग आहे. असं हे तुझं कलियुग आहे. अरे तुझ्या या कलियुगात मोबाईल आल्यापासून तू बोलणं विसरला आहे. दारात गाडी आल्यापासून तू चालणं देखील विसरला आहे. एअर कंडिशन घरामुळे झाडाचा गारवा विसरला आहे, तर कॉन्क्रीटच्या व डांबरी रस्त्यामुळे मातीचा वासही विसरला आहे. मातीचा वासही विसरला आहे. अरे तुझ्या मनालाच इतके श्रम होतात की शरीराला कष्ट द्यायलाच विसरला आहे. शरीराला कष्ट द्यायलाच विसरला आहे. आणि खोटी नाती जपता जपता खरं प्रेम करायला विसरला आहे. खोटी नाती जपता जपता खरं प्रेम करायला विसरला आहे. पैसे कमवता कमवता माणसाची किंमतच विसरला आहे. पैसे कमवता कमवता माणसाची किंमतच विसरला आहे. कृत्रिम सौंदर्य प्रसाधनामुळे सौंदर्य पाहायलाच विसरला आहे. सौंदर्य पाहायलाच विसरला आहे. कृत्रिम सेंटच्या वासामुळे फुलाचा सुगंधही तू विसरला आहे. आणि फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर द्यायला तू विसरला आहे. स्वतःचीच तुंबडी भरताना दुसऱ्यांचा विचार करणं तू विसरला आहे. स्वतःचीच तुंबडी भरताना दुसऱ्यांचा विचार करणंही तू विसरला आहे. आणि ह्या गोंधळाचं आयुष्य जगताना संगीताची जोड द्यायला तू विसरला आहे. संगीताची जोड द्यायला तू विसरला आहे. सतत धावत राहताना क्षणभर विसावणं देखील तू विसरला आहे. क्षणभर विसावणं देखील तू विसरला आहे. आणि उगाच मोठेपणा करता करता समाधानी आयुष्य जगायला देखील विसरला आहे. अरे दुःखात आणि तणावाखाली जगता जगता खळखळून हसणं तू विसरला आहे. दुःखात आणि तणावाखाली जगता जगता खळखळून हसणं तू विसरला आहे. आणि हसणं विसरल्यामुळे खरं जीवन जगणं तू विसरला आहे. खरं जीवन जगणं तू विसरला आहे. क्षणभंगूर मृगजळा मागे धावताना आयुष्याचा खरा आनंद विसरला आहे. क्षणभंगूर मृगजळा मागे धावताना आयुष्याचा खरा आनंद तू विसरला आहे. आणि ह्या सगळ्या धावपळीत तू आमचं नाम घ्यायला विसरला आहे. आणि ह्या सगळ्या धावपळीत तू आमचं नाम घ्यायलाही विसरला आहे. अरे कुणाचं सुख पाहून ते तुझ्या वाट्याला का नाही असं म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते निदान तुझ्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहायला शिक. तेव्हा खऱ्या अर्थाने तुझ्या जगण्याला अर्थ प्राप्त होणार आहे. आणि तुझं आयुष्य हे सुखी होणार आहे. त्यालाच तर खरं सुखी जीवन म्हणतात, सुखी आयुष्य म्हणतात. तुला सुख हवं असेल तर तुझं मन शांत असणं गरजेचं आहे. अरे तुला जर सुखच हवं असेल तर तुझं मन शांत होणं गरजेचं आहे. आणि ही मनशांती तुला हवी असेल तर तुझ्या या पैशाने विकत मिळणार नाही. तू जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, जगाच्या पाठीवर जा, ही मनशांती तुला कुठेच मिळणार नाही. ती मिळते फक्त आमच्या दरबारात, आमच्या सानिध्यात. ती फक्त मिळते आमच्या दरबारात आणि आमच्या सानिध्यात. जो कोणी अहंकार आणि गर्व बाजूला ठेवून आमच्याकडे येतो आणि आमचा होऊन जातो त्यालाच मिळते ही मनशांती. जिचं मोल तुझ्या या महागड्या वस्तूंना कधीच येणार नाही. म्हणून तुला सांगतो, तू आमच्या दरबारात घे विसावा. तू आमच्या दरबारात घे विसावा, जिथे दुःखाचा एक क्षण नसावा. जिथे दुःखाचा एक क्षण नसावा. फक्त तू आणि तुझा विश्वास असावा. आणि मग तुझ्याही मनात तुझा हा स्वामी बसावा. तुझ्याही मनात तुझा हा स्वामी बसावा. जो कोणालाही नाही, जो निर्मळ भक्ती करतो फक्त त्यालाच दिसावा. फक्त त्यालाच दिसावा. आणि जर तू अशा पद्धतीने आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न करत असशील तर आम्ही देखील तुला सदैव एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल. नक्कीच हा स्वामी संदेश सांगता सांगता मीही थोडा वेळ स्तब्ध झाली होती आणि तुम्हीही झाले असाल. कारण ह्या 5 मिनिटाच्या संदेशमार्फत आपल्यासमोर आपलं अख्खं आयुष्य येऊन गेलं. आणि ह्या आयुष्यामध्ये आपण किती दिवस उगाचच घालवले याचा पश्चातापही होऊन गेला.
तरीही आपल्याकडे भरपूर वेळ शिल्लक आहे आणि ह्या उरलेल्या वेळामध्ये आपल्याला स्वामींचं नाम घ्यायचं आहे. स्वामी म्हणत नाही की तुम्ही संसार सोडून फक्त माझ्याजवळ बसा. स्वामी म्हणतात तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडा, परंतु जबाबदाऱ्या सांभाळताना मी आहे हे विसरू देऊ नका. कारण मी आहे म्हणून तुम्ही आहेत, आपले स्वामी आहेत म्हणून आपण आहोत, स्वामी आहेत म्हणून आपला हा श्वास आहे. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले स्वामी संदेश जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.